महात्रे. धन्यवाद सभापती महोदय. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत या संदर्भातलं औचित्य असून शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असणे, राष्ट्रहित जपण्यासाठी सातत्याने दिवसरात्र मेहनत करत असणे, शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करत असल्याने आपल्या कार्यामुळे समाजामध्ये चांगल्या प्रकारचा आदर्श निर्माण करत असणे, शैक्षणिक बौद्धिक काम करत असताना शिक्षकांना शासनाकडून अशैक्षणिक कामे करावी लागतात. बिओलसारखे काम करत असताना सतत शालाबाह्य काम करत असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शिक्षणावर होत असणे, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत म्हणून शासनाने आदेश पारित केला आहे, मात्र त्याची अंमलबजावणी न होता शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जात असल्याने तसेच शासनाकडून वेगवेगळे निघत असले शासन निर्णयाप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षा, शालेय उपक्रम, शालेय कार्यक्रम, UDAS, अपार अशी ऑनलाईन माहिती भरणे, विविध प्रकारच्या परीक्षा इत्यादीमध्ये कामे करावी लागतात. अशा प्रकारे ऑलरेडी शिक्षकांचे काम बाजूला राहणे, शैक्षणिक गुणवत्ता साधता न येणे, तसेच शिक्षक हे राष्ट्रहित कर्तव्य म्हणून निवडणुकी जबाबदारी सांभाळतात, तसेच जनगणनेचे कार्य सुद्धा करत आहेत. हे कार्य करताना शिक्षकांना कोणतीही अडचण येत नाही, परंतु अन्य अशैक्षणिक कामे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असतो. अशा सर्व बाबी लक्षात घेऊन शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देता ही यंत्रणा स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावी अशी या ठिकाणी मी औचित्याच्या मुद्द्यातून आपल्याकडे ही सभापती मागणी करत आहे. जयंत तासगावकर. सभापती महोदय, चार भिंतीआड विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यापेक्षा प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यात नेण्यासाठी विविध शाळांकडून शैक्षणिक सहलीचे आयोजन करणे यासाठी शिक्षण विभागाची पूर्व परवानगी असणे आवश्यक आहे. मात्र या शैक्षणिक सहलीसाठी शिक्षण विभागाकडून अनेक अटी घालण्याबरोबरच सहलीची परवानगी देण्यात ही अधिकारी वर्गात मतभिन्नता पाहावयास मिळणे, परिणामी मुख्याध्यापकांची दमछाक होणे, सहलीची तारीख ठरल्यानंतर शिक्षण विभागाकडून 8 दिवस आधी परवानगी मिळणे गरजेचे असणे या विषयावरील औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी आपल्यामार्फत शासनाचे लक्ष वेधतो व यावर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वांनी गांभीर्याने ऐकावा असा माझा औचित्याचा मुद्दा आहे. अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांच्या दुरुस्तीची होत असलेली मागणी राज्यात शासनाकडून समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या संधी समानतेने उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. वेतन, अनुदान, पाठ्यपुस्तके, भौतिक सुविधा, पोषण आहार इत्यादी बाबींवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येतो. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाही विविध योजना राबवत असतात. मात्र अनेक वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त असलेल्या शाळांची दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर, तेल्लारा इत्यादी 365 वर्गखोल्या शिकस्त आहेत. अकोला तालुका 106, अकोट 60, बाळापूर 35, बार्शीटाकळी 32, मूर्तिजापूर 56, पातूर 44 आणि तेल्लारा तालुक्यातील 32 वर्गखोल्यांचा समावेश आहे. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे, परंतु जिल्ह्यातील शाळांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने अशा शाळांमध्ये मुलांना शिक्षण घेणे अडचणीचे होणार आहे. शासनाने याबाबत लक्ष घालून प्रशासनाला कारवाई संबंधी निर्देश द्यावेत अशी मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनास करीत आहे. सभागृहातले सदस्य शांत बसल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. सुधाकर आडवाले. चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात काम केलेल्या शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असणे, तेव्हा सदर निधी परत करण्यास हयगय करणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यावरती शिस्तभंगाची कारवाई करावी व चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांना एकस्तर वेतन श्रेणीची थकबाकीसाठी 63 कोटीचा निधी परत देण्याबाबत या विषयावरील औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी आपल्यामार्फत शासनाचे लक्ष वेधतो व त्यावर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करतो.